आम्ही संविधानाचे निकष त्याला लावले पाहिजेत. जर आम्ही डोळे उघडे ठेवले नाहीत तर त्यामध्ये महारवतनी जमीन म्हणजे कोणाची जमीन? आमची जमीन. कुळकायद्याची जमीन कोणाची? आमची जमीन. त्या जमिनी आमच्या जायला लागल्या. आणि म्हणूनच देशामध्ये जे जमीनदारांचं जे राज्य सर्वत्र होतं, मग धर्मामध्ये असेल, जमिनीमध्ये असेल, उद्योगांमध्ये असेल, हे जाऊन इथल्या 85% मागासवर्गीयांना त्यांचे अधिकार मिळावेत अशा प्रकारची समता संविधानामध्ये आहे. आणि ती समता आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केलेला आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेतलं पहिलं भाषण हे सांगतं की या संविधानामुळे, भारताच्या संविधानामुळे आपल्याला या देशाची पुनर्रचना करण्याचा अधिकार मिळालेला आहे. किती महत्त्वाचा शब्द आहे की आम्हाला पुन्हा एकदा नव्याने याची रचना करायची आहे. आणि नव्याने रचना करत असताना या देशातल्या उपेक्षितांना आम्ही न्याय देतो का? आणि हा सगळ्यात मोठा न्याय आहे आमच्या माता भगिनींचा. मनुस्मृती सांगितलं होतं की स्त्रिया या शूद्र आहेत, स्त्रिया या हलक्या आहेत. मी आयोजकांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आज तुम्ही पोलिसांना या विचारमंचात बोलवलंय, त्याच पद्धतीने 2 महिलांना बोलवलं. जे पोलीस हे न्याय देणारे असतील तर तो न्याय पहिल्यांदा महिलांना भेटला पाहिजे. पण प्रत्येक विचारमंचावर आपल्या महिला कमी असतात, संख्या कमी असते, पुरुषांची संख्या जास्त आहे. याचाच अर्थ आपला देश हा पुरुष सत्ताक आहे, सत्ता पुरुषांची चालते. जरी सरपंच महिला झाली तरी सरपंच पद तिचा नवरा बोलतो, तू ताई घरी बस, तू जेवण कर, मी बघतो. त्याला विचारलं तुम्ही सरपंच आहेत का? नाही, माझे मिसेस सरपंच आहे. मग तुम्ही का? हा संविधानिक प्रश्न आहे, हा काही टीका वगैरे नाही आहे. म्हणजे सरपंच महिला आहे पण तिला नेतृत्व नाही. आज हे सगळीकडे चालू आहे. काल मी नवी मुंबईत एका ठिकाणी गेलो होतो, महिला आरक्षक पद झालं आहे म्हणून आता मिसेस लढणार आहे. महिला आरक्षित झालं म्हणून